लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बिडकीन पोलिसांची मोठी कामगिरी, विनापरवाना घातक शस्त्रासह चौघांना अटक। पैठण तालुक्यातील बिडकीन येथे विनापरवाना गावठी कट्टा, एअर गन, धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या चौघांना बिडकीन पोलिसांनी सापळा रचून अटक केली। या कारवाईत तब्बल 4,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई दिनांक 5 जून रोजी मध्यरात्री करण्यात आली। पोलीस स्टेशन बिडकीनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस नाईक विष्णू गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सूरज ढवळे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश वाघमोडे हे पेट्रोलिंग करताना रात्री 11:55 सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे शेकटा चौफुली परिसरात नाकाबंदी केली। यावेळी तांबूस रंगाची ह्युंदाई i20 MS08Z5067 ही कार संशयास्पदरित्या फिरताना आढळली। पोलिसांनी चौकशी केली असता सचिन आप्पासाहेब काळे, रोमन हरी शिंदे, संदीप तुळशीराम खंडागळे आणि किशोर तुळशीराम मुके हे चौघे कारमध्ये आढळले। पंचासमक्ष वाहनांची व व्यक्तींची झडती घेतली असता खालील घातक शस्त्र व साहित्य आढळून आलं। त्यात प्रामुख्याने एक देशी बनावटीचा सिल्वर रंगाचा लोखंडी कट्टा, एक मॅगझिनसह कट्टा, एक एअर गन, 2 धारदार सुरे, एक लोखंडी सत्तूर, गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई i20 कार असे एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 4,54,000 इतकी असून या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 311/2025 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25, मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश एफ घुगे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.